हॅलो फ्रेंड्स, वैष्णवी फॅशन डिझायनर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर बघा, आज आपण बॅकनेक डिझाईन बघणार आहोत. तर हा सिंपल गोल गळा आहे आणि त्यावर आपण आता जी ट्रेंडिंग डिझाईन आहे ती आपण बघणार आहोत. तर बघा, इथे मी गोल गळा हा कट करून घेतलेला आहे आणि हा 40 नंबरचा ब्लाऊज आहे. तर बघा, इथे मी दोन्ही शोल्डरला 2 पिन आणि एक सेंटरला पिन लावून घेतली आहे आणि दोन्हीमधील अंतर 5 येईल हे चेक करून घेतलं आहे. आणि बघा, गळ्याच्या साईडने आणि कमरेच्या साईडने आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. गळ्याच्या साईडने पाव इंच आणि कमरेच्या साईडने अर्धा इंच अंतर ठेवून आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. बघा, अशा पद्धतीने मी गळ्याला टीप मारून घेतलेली आहे. त्यानंतर आता आपल्याला कमरेच्या साईडनेही टीप मारून घ्यायची आहे. कमरेच्या साईडने अर्धा इंच अंतर एवढं ठेवायचं आहे. तर बघा, त्यानंतर आपल्याला एक्स्ट्राचं कापड जे आहे मेन फॅब्रिकचं ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि गळ्याला छोटे छोटे कट्स हे देऊन घ्यायचे आहेत. तर बघा, अशा पद्धतीने मी एक्स्ट्राचं फॅब्रिक जे आहे ते कट करून घेतलेलं आहे आणि गळ्याला छोटे छोटे कट्स हे देऊन घेतलेले आहेत. त्यानंतर कमरेच्या साईडनं जे एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक होतं ते मी इथे कट करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्यानंतर आपल्याला गळ्याच्या साईडने आणि कमरेच्या साईडने दाबटीप ही देऊन घ्यायची आहे. दाबटीप ही एकदम कडेकडेने द्यायची आहे आणि दाबटीप देताना आतल्या साईडचं जे अस्तर आहे ते वरती दिसणार नाही याची काळजी घ्यायची आहे. बघा, अशा पद्धतीने गळ्याच्या साईडने मी दाबटीप ही देऊन घेत आहे. त्यानंतर लगेचच आपल्याला कमरेच्या साईडने ही दाबटीप देऊन घ्यायची आहे. बघा, आता मी कमरेच्या साईडने ही दाबटीप देऊन घेत आहे. त्यानंतर आपल्याला मेन फॅब्रिक आणि जे अस्तरचं कापड आहे ते आपल्याला एकमेकांना जॉईन करून घ्यायचं आहे. तर बघा, अशा पद्धतीने मी आता अस्तर आणि मेन फॅब्रिक हे एकमेकांना जॉईन करून घेत आहे आणि एकदम कडेकडेने आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे. त्यानंतर जे एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. बघा, अशा पद्धतीने दोन्ही साईडनी जॉईन करून जे उरलेलं एक्स्ट्राचं कापड आहे ते दोन्ही साईडचंही कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा, आता मी इथे 2.5 बाय 2.5चे चौकोन कट करून घेतलेले आहे आणि ते बघा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला असे ट्रायंगल बनवून घ्यायचे आहेत. आणि बघा, अशा पद्धतीने आपल्याला त्याला टीप मारून घ्यायची आहे. अशाच पद्धतीने आपल्याला डिझाईनसाठी डिझाईन म्हणजे पूर्ण गोलला जेवढे पुरतील तेवढे ट्रायंगल इथे बनवून घ्यायचे आहेत. बघा, मी इथे एवढे बनवून घेतलेले आहेत. त्यानंतर बघा, अर्धा इंचावर आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आहे. मार्किंग केल्यानंतर आपल्याला ते ट्रायंगल त्या मार्किंगवर बसवायचे आहे, म्हणजे एकसारखे यावेत यासाठी आपल्याला अशी मार्किंग ही करून घ्यायची आहेत. तर बघा, अर्धा इंच एवढं मार्जिन ठेवून मी इथे त्याला शेप देऊन घेतलेला आहे आणि त्यावरती हे ट्रायंगल आपल्याला असे बसवायचे आहेत. तर बघा, अशा पद्धतीने मी इथे ते ट्रायंगल ठेवून त्यावरती टीप मारून घेत आहे. परत एकदा दाखवते, अर्धा इंच एवढं अंतर मी ठेवलेलं आहे पूर्ण राऊंडला. आता आपल्याला ते ट्रायंगल बसवून घ्यायचे आहेत.
वन बाय वन करून आपल्याला ते बघा व्हिडिओमध्ये जसं दाखवलं आहे तशा पद्धतीने ते ठेवून घ्यायचे आहेत. बघा मी आता ते पूर्ण राऊंडला बसून घेत आहे. अशा पद्धतीने मी ते ट्रायंगल जे आपण बनवले आहेत ते ठेवून घेतले आहेत. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. तर बघा अशा पद्धतीने मी सगळे ट्रायंगल इथे बसून घेतलेले आहेत आणि त्यानंतर सुई धाग्याच्या मदतीने आपल्याला त्यावर मणी बसवायचे आहेत. पण त्याआधी आपण टक्स टाकून घेऊया. तर बघा सेंटरपासून आडवा 4.5 आणि उभा 4 इंचचा टक्स आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे आणि दोन्हीमधील अंतर हे आपल्याला अर्धा इंच मार्जिन इथे घ्यायचं आहे. तर बघा अशा पद्धतीने मी इथे टक्स टाकून घेत आहे आणि स्टार्टिंगला एंडिंगला आपल्याला ते लॉक करून घ्यायचे आहेत आणि टक्सला डबल टिप ही देऊन घ्यायची आहेत. बघा अशा पद्धतीने मी दोन्ही साईडच्या टक्सला डबल टिप आणि लॉक करून घेतलेलं आहे. तर बघा आपले टक्स हे टाकून झालेले आहेत आणि आता सुई धाग्याच्या मदतीने आपल्याला इथे पुढील डिझाईन बनवून घ्यायची आहे. बघा मी इथे छोटे छोटे बीट्स घेतलेले आहेत आणि ते अशा पद्धतीने आपल्याला बसवून घ्यायचे आहेत. आपण जे ट्रायंगल बनवले होते त्याच्यापासून आपल्याला अशा पद्धतीने चौकोन तयार करून घ्यायचे आहेत आणि त्यावरती हे बीट्स असे बसवायचे आहेत. तर अशाच पद्धतीने बाकी सगळे ट्रायंगल चौकोन करून घ्यायचे आहेत. बघा अशा पद्धतीने आपलं फायनल लुक इथे आलेलं आहे. परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.